जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वराज्य रक्षक संभाजी या ग्रुपवर आज लाईव्ह येताना खरंच खूप आनंद होतोय. प्रशांत दादा आणि प्रसाद सातव दादा यांचे मी खूप आभारी आहे की या दोघांनी ही संधी मला दिली. कारण आज माझ्या माहितीनिशी या ग्रुपमध्ये 4 लाख लोक एकत्र आहेत, एका विचारांनी राहत आहेत. त्यामुळे या 4 लाख लोकांबरोबर संवाद साधताना तेवढाच आनंद होणार आणि तुमच्याशी बोलण्याची संधी मिळणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते आणि त्यासाठी मी इथे आले. तर तुम्हाला काही तुमचे प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही निश्चिंतपणे विचारा. आणि पहिल्यांदाच हे सांगेन की आपल्यावर इतकं मोठं संकट आलेलं आहे कोविड-19 कोरोना व्हायरसचं, तर आपण यातून निश्चितपणे लवकरात लवकर बाहेर पडू. पण त्याचबरोबर आपण आपल्या घरात राहून आपल्या घरातल्या म्हणजे कुटुंबियांचं तर रक्षण करूच यात, पण त्याचबरोबर आपल्यासाठी आज आपल्या कुटुंबाची काळजी न करता किंवा कुटुंबाच्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्यासाठी आज सगळे पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि प्रशासकीय सर्व अधिकारी हे आज काम करतायत, आपल्यासाठी काम करतायत. याची सगळ्यांनी जाणीव आपण ठेवूयात आणि आपण आपल्या घरी राहूयात, जेणेकरून या संकटातून आपण लवकर बाहेर पडू. अर्थातच जोपर्यंत आपण घरात राहत नाही तोपर्यंत या संकटातून आपण बाहेर पडू शकत नाही, ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हो, अगदीच सगळे म्हणतात हॅलो, जय शिवराय. तुम्हा सगळ्यांना जय शिवराय. बऱ्याच जणांनी, मी खरंच आय एम सो सॉरी की इतक्या जणांची मी नावं घेऊ शकणार नाही, पण सगळ्यांनी मला जय शिवराय म्हणालेत त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि सगळ्यात आधी मला सर्व कलाकारांना थँक्यू म्हणायचं आहे, तेवढ्यासाठी की आज प्रत्येक कलाकार हा जरी घरात बसलेला असला तरी तो आपापल्या परीने लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांशी कनेक्ट होतोय, आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधतोय. त्यामुळे कलेला कधीही चौकटीत बांधता येत नाही. आपले जे पण कलाकार आहेत ते आपल्या प्रेक्षकांबरोबर ते नातं तसंच घट्ट ठेवून आहेत. बरेच जण चांगली गाणी घरीच शूट करून तुमच्यासाठी ती सोशल मीडियावर म्हणा किंवा त्यांच्या पर्सनल अकाउंटवर ते पोस्ट करतायत. ते एवढ्याचसाठी करतायत की आपण सगळे एकत्र आहोत या संकटात आणि आपण यातून लवकर बाहेर पडू. म्हणून हळूहळू काही लोक सगळे येत आहेत, नव्याने येत आहेत. तुम्हा सगळ्यांना जय शिवराय. मी इथे जेव्हा आज माझ्या मते मला जेव्हा प्रसाददादा म्हणाले की तुम्ही पहिल्याच आहात ज्या इकडे या ग्रुपवर लाईव्ह याल, तर मला प्रसाददादा आणि प्रशांतदादा ह्या दोघांनाही हेच सांगायचं आहे की कलाकार सगळे तर आता लाईव्ह येतीलच या पेजवर, पण माझी रिक्वेस्ट आहे तुम्हा दोघांनाही की या मालिकेचे 2 दिग्दर्शक कार्तिक केंडे सर आणि दादू सर म्हणजेच विवेक देशपांडे सर, त्याचबरोबर या मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे सर, या मालिकेचे क्रिएटिव्ज सचिन गद्रे सर आणि समीर कवठेकर सर, हेही लोकसुद्धा मला असं वाटतं की तुमच्याशी संवाद साधायला यायला हवीत. त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रयत्न कराल आणि मी सुद्धा तुमच्यासोबत आहे, कारण मलाही त्यांचे अनुभव या माध्यमातून ऐकायला नक्की आवडतील. त्यामुळे कलाकार सगळेच, त्याचबरोबर जे क्रिएटिव्ह आहेत, जे या मालिकेच्या शूट होण्याआधीपासून मेहनत करतात. कारण माझ्या माहितीशी जेव्हा मी अमोलदादांशी बोलत होते तेव्हा अमोलदादा म्हणाले की त्यांना संभाजी महाराज हीच व्यक्तिरेखा साकारायची होती जेव्हा त्यांनी स्टार प्रवाहाला त्यांची शिवाजी महाराजांवर मालिका आली तेव्हा, आणि त्याच्या आधीपासून ते अभ्यास करतात. तर ह्याचा एक किस्सा मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी नारायणगावला एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि योग असा आला की मला त्यांच्या शाळेत जाता आलं. तर त्यांच्या मॅडम मला भेटल्या आणि त्या सांगत होत्या की अमोलदादा जेव्हा 6वीत होते तेव्हा त्यांनी
शिक्षकांना सांगितलं की इकडे मला संभाजी महाराजांवर एकांकिका बसवायची, आणि 6वीत असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर एकांकिका बसवली. त्याच्यात ते संभाजी महाराज झाले होते. तर मला तेव्हा खूप छान वाटलं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो, आणि आत्ता आज नारायणगावकरांना प्रत्येकांना तो अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या लेवलला ही मालिका आज घराघरात पोहोचवली, आणि इथून पुढच्या कितीतरी पिढ्या ही मालिका बघून आपले पण जपणार आहेत. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं तर शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढायचं हे महाराजांनी आपल्याला शिकवलं. आणि आज अमोलदादांच्या माध्यमातून किंवा जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या संबंध टीमच्या माध्यमातून आज आपण हे अनुभवलं. कारण या मालिकेचा भाग झाल्यानंतर 2 वेळा महाराष्ट्राने सूतक पाळलं. हे मी महाराष्ट्राने एवढ्यासाठी म्हणेन, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटाचा सीन ज्या दिवशी टेलिकास्ट झाला त्यानंतर आणि त्याच्या आधी जवळपास सगळ्यांचं असं होतं की आम्हाला खूप दुःख होईल छत्रपती शिवाजी महाराज यांना असं बघताना, आम्हाला माहीत नाहीये कसं दाखवतील. तेव्हा संबंध महाराष्ट्राने सूतक पाळलं होतं. त्याचबरोबर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांचा शेवट जवळ येत होता तसं सगळ्यांना त्रास होत होता. काहींनी तर माझ्या जवळचे जे काही आहेत ज्यांचे मला मेसेजेस आले त्यांनी पण मला हेच सांगितलं की आम्ही मालिका बघायचं सोडून दिलं, आता आम्हाला ते काही सहन होत नाहीये. तर तेव्हा एकदा संबंध महाराष्ट्राने नाही म्हणेन तर महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्रातली असंख्य लोक जी बाहेर देशामध्ये आहेत जे या मालिकेला फॉलो करत होते ते सगळेच त्या पद्धतीने सूतकाच्याच वातावरणात होते. इतकं दुःख झालेलं होतं. पण अमोलदादा किंवा संबंध टीम हेच म्हणते की शेवट दाखवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं होतं. त्या पद्धतीने तो दाखवला. आज झी मराठीमुळे पुन्हा एकदा आपण हा इतिहास अनुभवतोय. कारण या लॉकडाऊनमध्ये दुपारी 4 ते संध्याकाळी 8 असे सलग आपण ही मालिका बघू शकतो, आणि तो अनुभव पुन्हा येतोय. कारण आता अर्धा तास बघायची नाहीये तर आता 4 तास ही मालिका बघायची आहे. मला असं वाटतं की तुम्ही सगळेच ही मालिका नक्कीच बघत असणार आहात, मला खात्री आहे. त्यामुळे आमच्याकडे पुन्हा एकदा अभ्यासू वातावरण सुरू झालंय की 4 वाजले की आम्ही TV समोर सगळी फॅमिली बसलेलो असतो. तर तुमच्याकडे सुद्धा मला असं वाटतं की असं वातावरण असेल, आणि काहींच्या घरी नसेल तर त्याचं व्हावं. कारण ही मालिका नसून हा अभ्यास आहे, एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे, आपलेपणा आहे. आणि प्रताप सरांनी जे लिखाण केले त्याबद्दल तर म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत. मी कायम असंच म्हणते की त्यांच्या लेखणीतून मोती बाहेर पडतात एक कागदावर, इतकं त्यांच्या लिखाणात जादू आहे. सीन वाचल्यानंतर पहिल्यांदा वाचला कीच जर तो सीन तितका इमोशनल डोळे भरून येतात. म्हणजे सक्वार मातोश्री शर्वणी पिल्लेताईस मला सांगत होती की आम्ही जेव्हा संभाजी महाराजांना कैद होते तेव्हाचे आम्ही जे सीन करत होतो तर मेकअप रूममध्येच सीन हातात आल्यानंतर आम्ही रडायचो. कारण ते इतक्या वेगळ्या पद्धतीने लिहिलेले असायचे, तो इतका त्रास हे सगळं होतं. त्यामुळे प्रताप सरांना ऐकायला लवकरच आवडेल. माझ्याबरोबर तुम्हा सगळ्यांनाही त्यांना लवकरच पाहायला आणि ऐकायला आवडेल असं मला वाटतं. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तरी तुम्ही विचारू शकता. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतले माझे अनुभव खूपच चांगले होते. जसं संबंध महाराष्ट्राला ह्या मालिकेने घडवलं तसं मला असं वाटतं की माणूस म्हणून मला या मालिकेतल्या काही लोकांनी मला घडवलं, काही माणसांनी मला घडवलं, किंवा त्यांना बघून विचारांचा आवाका वाढला, विचार एका वेगळ्या पद्धतीने सुरू झाले. अर्थातच चांगल्या पद्धतीने विचार सुरू झाले. कारण जेव्हा आपण
थोडं काम करायला लागतो. कुठल्याही इंडस्ट्रीत म्हणा, आता मी इथे काम करते, पण बाकी कुठेही आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपली स्पर्धा असते. आपल्याला आपलं काम चांगलं करायचं असतं, त्याचबरोबर आपल्याला पैसे कमवणं ही सुद्धा गरज आहे, कारण आपल्याला आपलं पोट आहे. ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यात आपण कुठेतरी गुरफटलेलो असतो. त्यात मला असं वाटतं की मला माणूस म्हणून माणसाकडे बघायला शिकवलं असेल तर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने शिकवलं, छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. माझ्यात बरेच सीन असे आपले बेस्ट असतात की हा सीन, पण मला आबासाहेबांबरोबर केलेले सीन मला खूप आवडले आणि मी जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी असतं. राणू अक्का साहेबांनी मला आशीर्वादाचा हात त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवला असावा म्हणून ही व्यक्तिरेखा मी सांभाळू शकले. मी कितपत चांगली केली किंवा कशा पद्धतीने केली ह्याबद्दल नाही सांगू शकत, पण ती सांभाळू शकले फक्त त्यांच्यामुळे. आणि मी बऱ्याच गोष्टी जेव्हा आता काय बोलायचं हा विचार करत होते मी, तेव्हा बऱ्याच गोष्टी मला आठवायला लागल्या, कारण जसजसं मालिकेत ही व्यक्तिरेखा पुढे जात होती आणि जसजशी मी त्याच्यावर अभ्यास करत होते किंवा मी ती समजून घेत होते, तेव्हा किती जबाबदारी असते. छत्रपती शिवाजी महाराज यांची कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुत्र, बहीण भावांमधलं एक वेगळं नातं, जी स्वतःच्या संसाराचा विचार न करता आपल्या भावासाठी आपल्या जीवावर पाणी सोडते. तो सीन माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट होता, कारण मी थोडंसं विचार करायला लागले की आता होतं का असं. पण आत्ता होत नसेल तरी आपल्याकडे इतकं चांगलं उदाहरण आहे या मालिकेने दिलेलं, आणि त्याप्रमाणे आपण वागावं आपल्या बहीण भावांची असं वाटतं. कधी कधी मतभेद होतात, त्यांना थोडासा वेळ द्यावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुढे चालावं असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. मालिकेतले किस्से तर तुम्हाला मी सांगणारच आहे, पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला एक मोठा संस्कार दिलेला आहे. फक्त भारताचा विचार नाही करत तर सगळ्यांनाच, की परस्त्रीला माते समान आणि बहिणी समान मानण्याचे संस्कार आपल्यावर आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा आयुष्यात कधीही कुठल्याही स्तरावर आपण कुठेही असू तरी हा आपण विसरता कामा नये असं मला वाटतं. आणि तुम्ही सगळे या ग्रुपचा एक भाग आहात आणि या पद्धतीच्या ग्रुपचा भाग होणं, या पद्धतीच्या कुटुंबाचा भाग होणं, याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी हे सगळे संस्कार आत्मसात केलेले आहेत आणि तुम्ही त्या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे आहात. त्यामुळे तुम्हाला फार सांगणं नाही, कारण मी फार लहान आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा. दादू सर हे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे दिग्दर्शक. प्रपोज डे दिवशी मी दादू सरांना प्रपोज केलं होतं की तुम्ही माझे गुरु व्हाल का, आणि दादू सरांनी खूप हसत ते प्रपोज माझं स्वीकारलं. त्यामागचा हेतू फक्त एवढाच होता की इतके कलाकाराला काय येतं आणि कलाकाराकडून काय काढून घेतलं पाहिजे, एका एका शब्दावरचा अभ्यास मी जर शिकले असेल की एक शब्दसुद्धा किती महत्त्वाचा असतो आणि त्याचा आवाका मोठा असतो, तर ते दादू सरांमुळे. एक सीन जो माझ्या कायम लक्षात राहतो तो म्हणजे एकतर दादू सर सेटवर कधीही कुणालाही रागवत नाहीत, सगळ्यांशी प्रेमाने बोलतात. म्हणजे त्यांचा आलेला डबा हा आमच्या सगळ्यांसाठी असायचा आणि अरे दादू सरांचा डबा आज नाही आला इतकं आम्हाला व्हायचं. पण एक दिवस शेवटचा सीन होता माझ्या मत नाही, पुढे एखाद दुसरा सीन होता आणि माझा आणि वहिनीसांचा सीन होता, ज्यात मला सुरुवातीला खूप बोलायचं होतं आणि दादू सरांनी सांगितलेलं की एक सुरुवातीचं एक पान त्यातले जे माझा सलग डायलॉग होता तर तो वन टेक होता असं दादू सरांनी मला सांगितलं. तर
दिवसभर शूटिंग करून करून त्या सीनला पाठांतराला वेळ मिळाला नव्हता आणि माझ्याकडून जवळपास एक 3-4 रिटेक्स झाले असतील, त्यापेक्षा जास्तच. आणि दादू सर जिकडे मॉनिटर होता तिथून जोरात आवाज आला, अश्विनी आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. मला 50 जणांचं क्राऊड आहे इकडे आणि मला सगळ्यांना सांभाळायचं आहे, बाकीचे सीन आहेत. आणि मला जे दादू सर आयुष्यात कधी कोणावर रागवले नाहीत, सगळ्यांना बाळा बाळा म्हणूनच शिकवणारे, एकदम माझ्यावर ओरडल्यानंतर तर पुढे सीन वन टेक होणं तर लांबचीच गोष्ट होती. मला खूप मनाला लागली ती गोष्ट. त्यानंतर कसा बसा सीन उरकला. मी कसा बसाच म्हणेन, कारण त्यावेळी मी कुठेतरी कमी पडले होते. कारण दिग्दर्शकाची जी अपेक्षा असते ती आपण पूर्ण करू शकत नाही, आपण त्या पद्धतीने चांगलं करू शकत नाही असं मला वाटतं. सो सीन संपला आणि मी म्हटलं की मला रडायलाच यायला लागलं. दादू सरांना कळलं होतं माझी अवस्था थोडीशी आणि दादू सर आले. मग दादू सरांनी समजवलं, म्हणाले बघ 50 जणांचं क्राऊड आहे इकडे आणि आपण अभिनेते आहोत, आपण कायम हे आपल्या कामाशी प्रामाणिकच राहिलं पाहिजेत, इथे आपण कारणं नाही सांगू शकत. सो त्यांनी त्यावेळेला जरी मला रागवले असतील ते माझ्यावर, तरीही मला एक कळलं की मी कलाकार आहे म्हणून माझी दमछाक होती आणि हा सीन मी चांगल्या पद्धतीने करू शकत नाही, तर हे चूक आहे. कारण साधारण 16 तास, 17 तास किंवा त्याच्या आधी किंवा त्यापेक्षाही जास्त इतक्या तास काम करावं लागतं कधी कधी. आणि त्यावेळी तुम्ही म्हणाल की मी थकलो, तर असं कधीच नसतं. त्यामुळे तुम्हाला कायम हे स्विच ऑनच असला पाहिजे तुमचा जेव्हा तुम्ही एखादा सीन करता तेव्हा. आणि अशा पद्धतीची मालिका म्हटल्यावर तर खूप मोठी जबाबदारी असते. पण त्यानंतर दादू सरांबरोबरच कार्तिक सर बाहेर बसले होते आणि त्यांना कळलं की मी रडतेय, काहीतरी झालंय. सो कार्तिक सरांनी मला त्या दिवशी बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या. एकमेकांना सांभाळून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे जी मला या मालिकेने दिली. पुतळा मातोश्रींचा शेवटचा सिक्वेन्स होता, ज्यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर त्या सती जाण्यासाठी तयार झालेल्या असतात आणि त्या बसतात. तिथेच संभाजी महाराज येतात, आम्ही सगळे असतो आणि संभाजी महाराज बाहेर सांगतात की आम्ही असं होऊ देणार नाही, तुम्हाला आम्ही त्यांना जाऊ देणार नाही. आणि दरवाजा उघडून आत येतात तर मातोश्री आरशाच्या समोर बसलेले असतात आणि संभाजी महाराज त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी बोलतात की आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आणि त्यांच्या शेजारी बसतात आणि मातोश्री त्यांच्या खांद्यावर प्राण सोडतात. असा तो सिक्वेन्स होता. त्यामध्ये शेवटी कॅमेरा पूर्ण फिरतो, कॅमेरा हाईटला असतो आणि तो पूर्ण फिरतो, असा तो शूट केलेला होता. दादू सर शूट करत होते त्या दिवशी आणि तो सीन कसा पाहिजेत हे त्यांचं ठरल्यानंतर कार्तिक सर तिकडे आले होते त्या दिवशी. सो कॅमेरा एका मुलाच्या खांद्यावर उभं राहून तो कॅमेरावर सेट करणं हे सगळं काम कार्तिक सरांनी केलं. त्यांनी तिथे हा विचार केला नाही की मी या मालिकेचा दिग्दर्शक आहे आणि मी आज शूट करत नाहीये, सो मी का हे सगळं करू, पण ही मालिका माझी आहे, ह्यातला प्रत्येक सीन हा बेस्टच झाला पाहिजेत. या एका विचाराने हे सगळे इतके पछाडलेले आहेत की त्या दिवशी एका मुलाच्या खांद्यावर राहून तो कॅमेरा सेट करून त्याला दोऱ्या बांधून तो कॅमेरा वर चढेपर्यंत सगळं करेपर्यंत तो अख्खा सिक्वेन्स कार्तिक सर तिथे होते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठ्या होतात जेव्हा आपण त्याच्याकडून काहीतरी पॉझिटिव्ह घ्यायला लागतो. त्या दिवशी मला असं वाटतं की माणूस म्हणून आपण मोठे आहोत तर वेळप्रसंगी आपण फ्लेक्झिबल राहिलं पाहिजेत. हे मला कार्तिक सरांकडून त्या दिवशी समजलं. कारण कार्तिक सरांचं सांगायचं तर तुमचे प्रश्न संपेपर्यंत ते तुम्हाला उत्तर देतात आणि तुम्हाला उत्तर देताना फक्त एक उदाहरण देऊन ते कधीच थांबत नाहीत, तर ते बऱ्याच पुस्तकातली उदाहरणं देतात, इतकं वाचन त्यांचं आहे. त्यामुळे अभिनेत्री म्हणून वाचन असलं पाहिजेत ही सुद्धा गोष्ट. म्हणजे त्याच्या आधी तर मी वाचत होते, पण कशा पद्धतीने कुठला वे असावा तुमची पुस्तकं सिलेक्ट करण्यात हे मला कार्तिक सरांकडून कळलं.
त्याचबरोबर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील सेटवरची अभिमानाची आणखी एक गोष्ट म्हणजे या मालिकेच्या सेटवर जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये स्वतःची लायब्ररी आहे. म्हणजे प्रोडक्शन हाऊसने काही पुस्तकं अभ्यासासाठी सेटवर ऑफिसमध्ये ठेवलेली आहेत. कुठल्याही कलाकाराला वेळ असेल तर तो त्या ऑफिसमधून ते पुस्तक घेऊ शकतो आणि तो ते पुस्तक वाचून ते पुन्हा तिथे ठेवू शकतो. मला असं वाटतं की आत्तापर्यंतच्या माझ्या कामात मी कधीही कुठल्याही सेटवर अशा प्रकारची लायब्ररी म्हणजे पुस्तकांचा संच आहे तो ठेवलेला आहे अभ्यासासाठी असं मी कधीही पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती की असं पुस्तकांचं भंडार. कायम कार्तिक सर किंवा दादू सर हे कायम सांगायचे ह्या पुस्तकात हे आहे, हे तू वाचू शकतेस, या पद्धतीचं वाचन करू शकतेस. सो मला यातून सांगायचं एवढंच आहे की एक मालिका आपल्यासाठी जेव्हा तयार होऊन येते त्याच्या आधी प्रचंड मेहनत असते आणि ही मेहनत करणारी ही सगळी मोठी माणसं आहेत ज्यांच्यामुळे आपण ही मालिका पाहू शकलो. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका येण्यासाठी अमोलदादांनी स्वतःचं घर विकलं. ही गोष्ट सुद्धा जेव्हा मला समजली तेव्हा मला कळत नव्हतं. म्हणजे मी अमोलदादांना जेव्हा ही गोष्ट विचारली तर एवढंच केलं त्यांनी फक्त. तर म्हटलं हे 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 फार वेगळ्या लेवलचं आहे की एका मालिकेसाठी मालिका उभी करण्यासाठी घर विकणं. त्यावर त्यांनी मला अख्खी स्टोरी सांगितली, तो प्रवास अख्खा सांगितला. मग एवढंच कळलं की जेव्हा तुमचं ध्येय हे ठरलेलं असतं, तुमचं स्वप्न हे ठरलेलं असतं आणि तुम्हाला ते पूर्ण करायचं असतं ना, तेव्हा त्याच्या आजूबाजूला आलेलं कुठलंही संकट याची पर्वा करायची नसते. आणि जी अमोलदादांनी केली नाही. अर्थातच अमोलदादांच्या पत्नी अश्विनी वहिनी त्यांना म्हणेन, सो त्यांचा खूप मोठा यामागे पाठबळ आहे जे अमोलदादांना लाभलं आणि त्यातून अमोलदादा हे निर्णय घेऊ शकले. खरं तर अशी वेळ कोणावर येऊ नये की मालिका प्रोड्यूस करायची आणि घर विकावं लागतंय, पण त्यातून सुद्धा ते पुढे आले. त्यातून सुद्धा ही मालिका आपल्याला पाहायला मिळाली. ही खूप अमोलदादा थँक्यू त्यासाठी तुम्हाला, कारण तुम्ही हा निर्णय घेतलात आणि ही मालिका आमच्यापर्यंत पोहोचली. आम्हाला संभाजी महाराज कळले. आम्ही ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचा खरा इतिहास हा तुमच्यामुळे पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला. त्यामुळे तुमचे थँक्यू. खरं तर मी मगाशी म्हणाले की संभाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं, तर शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं कसं हे महाराजांनी आपल्याला शिकवलं. आणि आजकाल 10वीच्या परीक्षेत नापास झालोय म्हणून मुलं आत्महत्या करतायत किंवा काहीतरी भांडण झालं म्हणून मुलं आत्महत्या करतायत. तर म्हणून मला सगळ्या पालकांना सांगायचंय की ही मालिका तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा, कारण आपण खूप छोट्या संकटांमध्ये गुरफटून जातो आणि तिथेच आपण स्वतःला संपवतो. तर असं व्हायला नको आणि आपल्या मुलांकडून तर हे व्हायला नको. अशा बऱ्याच केसेस आहेत. तर या माध्यमातून मी हे सुद्धा सांगेन की आलेलं कुठलंही संकट आपल्या आयुष्यात, तर त्या माणसाने छत्रपती संभाजी महाराजांच्या कुठल्याही पुस्तकाचं पान उघडावं किंवा या मालिकेतला कुठलाही एपिसोड पाहावा आणि समाधानाने आपल्या संकटातून बाहेर पडावं. त्यामुळे ही मालिका हे आपल्यासाठी मी असं म्हणेन की आपल्यासाठी श्वास आहे. कारण तो जर कुठे अडकला तर पटकन या मालिकेतलं छानसं काहीतरी बघावं आणि आपण पुन्हा एकदा लढायला सज्ज राहावं, अशी ही मालिका आहे. काही कमेंट्स आलेत. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. शैलेश राजगुरू दादांनी हा प्रश्न केलेला आहे. अनेक मराठी कलाकार
PM केअरला मदत करा म्हणून सांगतात, पण तुम्ही राणू अक्का आहात, तुम्ही बहीण म्हणून राज्य शासनाच्या पाठीशी उभ्या राहा आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला फंड देण्याचे आवाहन करा. खरं तर ह्या प्रश्न जेव्हा मी आत्ता वाचला तेव्हा मी विचार करायला लागले की ह्याचं उत्तर काय देऊ. किंवा निश्चितपणे महाराष्ट्राला जेव्हा गरज असते तेव्हा आपण कधीच कोणी मागे पडत नाही, ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सांगलीला महापूर आला होता. सांगलीच नाही तर कोल्हापूर, सांगली अखंड भाग पाण्याखाली गेलेला होता. या मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ट्रकचे ट्रक हे धान्य किंवा खाण्याचे किट घेऊन बाहेर पडले होते आपल्या माणसांना मदत करायला. त्यामुळे आत्तासुद्धा आपल्या राज्यावर आलेल्या संकटातून आपण निश्चितपणे बाहेर पडणार आहोत. आणि सगळेच या आत्ताचे हे 4 लाख लोकांचा जर विचार करते मी, तर हे सगळेच त्याच विचारांनी पछाडलेले आहेत की आपल्या महाराष्ट्राला जेव्हा कुठे गरज पडेल तेव्हा आपण सदैव त्याच्या पाठीशी उभे राहणार आहोत, हातात हात घालून लढण्यासाठी खंबीर होणार आहोत. त्यामुळे इथे कोणाला सांगायची अशी गरज नाही पडणार. पण तरीही तुम्हाला असं वाटतंय तर मलाही हे सांगायला आवडेल की जिथे गरज आहे तिकडे आपला फंड गेला पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तुम्ही नक्की फंड द्या आणि आपल्या राज्यावर आलेलं, देशावर आलेल्या संकटातून आपण बाहेर पडूया. थँक्यू दादा. शिवश्री दत्ता पाटील दादा म्हणतायत, ताई आम्ही कर्नाटकमध्ये बघतो. थँक्यू. प्रसाद दादा म्हणतायत की शूटिंग दरम्यान राणू अक्का यांची भूमिकेतील काही अनुभव आमच्याशी शेअर करा. अनुभव तसे खूप आहेत. म्हणजे त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे एक सीन झाला होता जेव्हा आम्ही पुन्हा एकदा छावणीतून संभाजी महाराज वेगळ्या रस्त्याने जातात आणि राणू अक्कासाहेब ह्या वेगळ्या रस्त्याने जातात आणि संभाजी महाराज पोहोचतात, राणू अक्का पोहोचत नाही. त्यावर संभाजी महाराजांना खूप आठवतं. जेव्हा राणू अक्कासाहेब या गडावर पोहोचतात मग त्या फार वाईट अवस्थेत असतात, कारण जसं मिळेल तसं त्या पळत तो गड आपलासा केलेला असतो त्यांनी, रायगड. आणि एक सीन होता त्यात जो आबासाहेबांबरोबर शूट झाला होता माझा सीन, की मी त्यांना सांगते की मला इथे थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागते. मध्ये मध्ये ते रिकनेक्ट असं होतं आहे. तर त्यावेळी आबासाहेबांबरोबर सीन केला होता आणि त्यांना मी त्यांना सांगितलं जेव्हा आम्हाला रायगड दिसला तेव्हा तो जवळ करण्यासाठी आम्हाला काहीच दिसलं नाही. आम्ही इथे येण्यासाठी नदी नाले सगळं पार केलं आणि इथपर्यंत पोहोचलो. तर त्यावेळी मी आबासाहेबांच्या गळ्यात पडून रडले होते आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने असं वाटलेलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गळ्यात पडून मी रडतीये हे फील होतं त्या दिवशी. मला वाटतं म्हणून मी शंतनू सरांबरोबर म्हणजेच आबासाहेबांबरोबर सीन करताना मला खूप छान वाटायचं आणि मला खरंच असं वाटायचं की मी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सीन करते आणि त्यांना आबासाहेब म्हणणं हा केवढी मोठी बाब आहे. पण जेव्हा सेटवर जायचं तेव्हा रायगडावर गेल्याचं फिलिंग यायचं, कारण तुम्ही सेटवर आत पोहोचलात की तुम्ही पहिल्यांदा भवानी मातेचं मंदिर आहे छोटंसं, जिकडे रोज सकाळ संध्याकाळ पंढरीदादा पूजा करतात, पवारदादा पूजा करायचा. आणि अर्थातच आमची हेर दिदी होती एक शमीम, ती मुसलमान होती आहे, पण मला खूप अभिमान वाटायचा त्या मुलीचा की ती खूप भक्तिभावाने तिकडे भवानी मातेच्या मूर्तीला साड्या नेसवणं, पूजा करणं हे सगळं ती मनापासून करायचे. मला असं वाटतं की ह्या सेटवर ना वेगवेगळ्या जाती धर्मांच्या लोकांना एकत्र आणलं होतं, पण एकत्र बांधून ठेवलं. ते आपसूक त्या संस्कारांनी बांधले गेले. मी जेव्हा पहिल्या दिवशी सेटवर गेले होते तर मी पाहत होते की सगळे त्या मंदिराजवळ यायचे, नमस्कार करायचे आणि आपल्या कामाला लागायचे. आपसुकच ते माझ्याकडून पण घडलं की तिथे आलं की
नमस्कार करायचा मंदिरात मूर्तीला, आई भवानीला. की एखाद्याला जर नमस्कार करायचा नसेल किंवा एखाद्याच्या मनात आलं की ही आमची देवी नाहीये, आम्ही का नमस्कार करू, पण तिथले संस्कारच इतके स्ट्रॉंग होते की आपण जेव्हा सकाळी गेलो की शूटिंगला गणपती बाप्पाला नमस्कार करतो, आरती करतो आणि कॅमेरा रोल करतो, हे अगदीच आपसूक घडणारं होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्याला काय दिलं असेल तर त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपलंसं केलं आणि आपल्यालाही तेच दिलं. हे त्या पद्धतीची मालिका करताना तिथे खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या जाती धर्मातली लोक एकत्र येत होती, पण एका कुटुंबासारखी राहत होती. प्रत्येक सण हा एका कुटुंबासारखा साजरा करत होती. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे जी ह्या मालिकेने आम्हा सगळ्यांना दिली. काही प्रश्न आहे ते मी एकदा बघते. दीपक सुर्वे महाडिक दादा म्हणतायत जय शिवराय, जय शंभूराजे, जय शंभूराजे. सो सॉरी. प्रवीण दादा पण आलेले आहेत. जय शिवराय दादा. महेंद्र पासलकर दादा जय शिवराय. खूप मोठे ॲक्च्युली असल्यामुळे मला काही वाचता येत नाहीये, मी एवढे मोठे मेसेज वाचणं पॉसिबल नाहीये. प्रवीण दादा म्हणतायत आम्हाला आपल्यासारखी बहीण भेटली, आमचं नशीब आहे ताईसाहेब. मला असं वाटतं की ह्या मालिकेने, आता दादा म्हणाले म्हणून सांगते की ही खूप मोठी जबाबदारी आहे. सबंध महाराष्ट्राची राणू अक्का म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आज उभी राहताना आनंदाची गोष्ट तर आहेच, पण त्याचबरोबर खूप मोठी जबाबदारी आहे. आणि मी कायम हाच प्रयत्न करते की ती जबाबदारी मी उत्तम प्रकारे पेलावी, म्हणून मी प्रयत्नशील आहे. त्यामुळे तुमच्यासारखे बंधू लाभणं किंवा मिळणं, भेटणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी माझ्या आयुष्यात घडतीये. त्यामुळे थँक्यू तुम्हालाही. प्रमोद भोसले पाटील दादा म्हणतायत सार्थ अभिमान आहे आम्हाला सातारकर असल्याचा. थँक्यू. विठ्ठल पाटील खराटे दादा म्हणतायत काय चालू आहे तुमचं सध्या आणि तुमच्या भूमिकेला सलाम. खरं तर बरेच जण हा प्रश्न विचारतात की घरी बसून काय, घरी बसून काय. तर घरी बसून काय असा प्रश्न कधी कोणाला नाही पडला पाहिजेत, कारण आपण जिथे जन्माला येतो तिथे मला मन लागत नाहीये, किती म्हणजे बोर होते असं कधीच मला होत नाही. कारण पसरणीत मी माझ्या घरी आहे, त्यामुळे मला इथे करमत नाही असं नाही होत. बरीच कामं असतात जी आपण स्वतःला ठरवून देतो. त्यामुळे पुस्तकं वाचा, तुम्हाला सगळ्यांना सांगेन. पुस्तकांबरोबरच फॉर चेंज म्हणून आपल्या घरात जी पण कोणी मंडळी आहेत, आई आहे, बहीण आहे, बायको आहे, ह्या सगळ्यांना एक दिवस खुश करावं म्हणून थोडंसं काहीतरी त्यांच्यासाठी सरप्राईज म्हणून तुम्ही बनवू पण शकता. आणि वेब सिरीज आहेत, शिवाय काही सुचतंय तसं लिखाणं सुद्धा सुरू आहे. त्यामुळे त्यात आत्ताच आमच्या शेतातली कामं झाली, म्हणजे कांदे काढायचे आमचे आत्ताच झाले, त्यामुळे थोडंसं ते पण काम होतं. मी फार काही नाही केलं, पण 2 दिवस तेवढंच. तर मी तुम्हालाही हेच सांगेन की किती दिवस आम्ही घरात आहोत, आता फार कंटाळा येतोय. ह्या निगेटिव्ह विचारांपेक्षाही मी माझ्याच घरात आहे ना, सो इकडे काहीतरी छान करूयात. आणि एवढ्या वर्षानंतर कदाचित बरेच जण एकत्र आलेत आपल्या फॅमिलीसोबत, सो त्यांच्याबरोबर वेळ घालवा ही एक खूप चांगली संधी आहे तुम्हा सगळ्यांना, असं मला वाटतं. काही मी प्रश्न पुन्हा एकदा बघते. सीमा अविनाश निकम ताई असं म्हणतात आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो
ज्यांच्या पुढे आज आमचे अस्तित्व आहे. अगदीच आपण सगळेच त्यांच्या पुढे नतमस्तक आहोत. दत्ता भूकन दादा म्हणतायत की खरंच ताई तू खूप छान केलंस. बहिणीचं प्रेम हे आईसारखंच असतं. अर्थातच आईसारखंच असतं आणि आईसारखंच असायला हवं, त्याच्यात कुठलाही फायदा. पण की म्हणजे बरेच जण असं म्हणायचे की आम्हाला तुमच्यासारखी बहीण असती तर, आम्हाला राणू अक्कांसारखी बहीण असावी असं मला वाटतं. पण माझ्या समस्त दादांना मी हे सांगेन की राणू अक्कांचे भाऊ सुद्धा संभाजी महाराज होते. तुम्ही त्यांच्यासारखं व्हा असं मी नाही म्हणणार, पण महाराजांना थोडंसं आत्मसात केलं तर आपली बहीण सुद्धा राणू अक्का आहे आणि ती सुद्धा तसंच अथांग प्रेम आपल्यावर करेल असं मला वाटतं. जगदीश जाधव दादा म्हणतायत राणू अक्का तर पाहिल्या नाहीत, पण तुमच्याकडे पाहिल्यास अशाच असतील त्या असं वाटतं. थँक्यू. पण त्याचबरोबर मी एक गोष्ट सांगेन की या मालिकेचे एपिसोड्स जेव्हा मी बघायचे तेव्हा माझे सीन मी बघायचे तेव्हा मला कधीही फील झालं नाही की ही अश्विनी आहे. बघायचे त्यामुळे मी नव्हतेच असं मला वाटतं की हे काहीतरी जादू सारखं काहीतरी आहे की हे काम झालं माझ्याकडून. त्याच्यात मी किती कष्ट केले ह्यापेक्षा सुद्धा ते भाग्य मला लाभलं राणू अक्का साकारण्याचं. ही खूप मोठी माझ्या आयुष्यातली गोष्ट आहे, ज्या गोष्टीने मला खूप प्रेम दिलं. सगळ्यांचंच दिलं. मी फक्त सातारकरनी मला प्रेम दिलं असं नाही म्हणणार, तर सबंध महाराष्ट्राने प्रेम दिलं. आज कुठेही इव्हेंटसाठी बाहेर गेले तरी मॅडम म्हणण्यापेक्षा मला ते राणू अक्का म्हणतात याच्यात जास्त समाधान आणि जास्त आपलेपणा वाटतो की कुणीही तिथे गेल्यानंतर जरी ओळखीचं नसेल, मला माहितीतलं नसेल, तरी सुद्धा त्या राणू अक्का म्हणतात. तर ह्यापेक्षा मला असं वाटतं की आयुष्यात काय पाहिजेत आणखी. बाकी आता ह्या फार काय इतकं बेस्ट मिळाल्यावर काहीच ठेवत नाही. दिव्या ठाकरे म्हणतात ताई या मालिकेमुळे प्रत्येकाला इतिहास माहीत झाला. आज ही मालिका खूप आवडीने लहान मुलं पण बघतात आणि ही मालिका खूप छान आहे. थँक्यू. कारण आमच्या ती आत्ता 14 महिन्याची आहे. सो गाणं सुरू झालं की ती शांत बसते आणि बघते TV. मला माहीत नाही की ह्या गाण्यातली जादू ह्या लहान मुलांना सगळेच ते गाणं लहान मुलं बघतात. बरेच व्हिडिओ सुद्धा आपण पाहिले होते लहान मुलांचे की मुलं हे गाणं सुरू झालं, मालिका सुरू झाली की ज्या रूममध्ये आहेत त्या रूममधून टीव्हीच्या रूममध्ये पळत येतात आणि शांत बसून पहिले हे गाणं बघतात. त्यामुळे हे व्हायलाच पाहिजे होतं आणि अशा पद्धतीने झालंय. हा इतिहास इतक्या लहान मुलांवर स्वतःचं अस्तित्व किंवा इतक्या लहान मुलांच्या मनात रुजतंय, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे थँक्यू ताई. धनंजय पाटील दादा म्हणतायत की ताई मी दुसऱ्या वेळा मालिका बघतोय जय शंभूराजे. तुम्हीच नाही, खरं तर माझे वडील नानांनी सुद्धा सांगितलं की आता मालिका सुरू होतीये, तर मी आधीचं कंटिन्यू पाहिलेलं नव्हतं. कारण जेव्हा त्यांना मी फोन केला की माझं स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचं शूटिंग सुरू झालंय, तर तेव्हा त्यांनी मालिका बघायला सुरुवात केली. कारण 9 वाजता साधारण त्यांचं सगळी कामं बंद होऊन घरी येण्याची वेळ वगैरे असं असायचं. पण त्यानंतर जे त्यांनी मालिका एक एपिसोडही बघितला नव्हता. कारण ह्याचं उदाहरण मी एक देऊ शकते की कुठेतरी बाहेर गेलो होतो आम्ही आणि मग त्यांना असं म्हटलं की आपण बाहेरच जेवण करून घरी निघूयात. तर ते बाहेर जेवण करायला यासाठी थांबले नाहीत कारण माझी 9ची मालिका जाईल म्हणून. आणि 11:30ला एवढ्या उशिरा मालिका बघणं पॉसिबल नाही, कारण मग 12 वाजतात, झोपण्याचं प्लॅनिंग चेंज होतं, मग पुन्हा उठायचं, सकाळचं कामं. पण त्यांनी आम्हाला कोणालाही बाहेर जेवू दिलं नाही, त्यांनी सगळ्यांना घरी आणलं. त्यामुळे ही मालिका आत्ता बघणं हे त्यांच्यासाठी सुद्धा इतकी आनंदाची गोष्ट आहे की 4 वाजेपर्यंत सगळी कामं करतात
4 वाजता 4 ते 8 हा वेळ त्यांचा असतो फक्त. त्यामुळे आम्हालाही आनंद, ही मालिका पुन्हा आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. प्रसाद दादांनी प्रश्न केलाय की शंभूराज ताई राणू अक्का शंभूराजेंसोबत दिलेर खानाच्या छावणीत जातात, त्यातील काही अनुभव सांगा आणि तिथून बाहेर पडण्याचा प्रवास. खरं तर एक छावणी म्हणजे मी असं म्हणेन की वेगळा मुलूक, तो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी जाते. त्यामुळे अभ्यास तर इथूनच सुरू होतो की त्यांचा तिथला वावर, कारण तिथे असणारे सगळे सरदार, त्यांची फॅमिली, त्यांची कुटुंबीय, हे सगळे त्या काय म्हणतो आपण, मोघली सगळे आहेत. त्या वेळेला ही शिवकन्या तिकडे थांबणं आणि तिकडे ती वावरणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट असावी, जसं मी फील केलं. त्यांच्याकडे बघितल्यानंतरच तो रुबाब दिसला पाहिजेत की आपण किती बोलायचं, आपण किती बोललं पाहिजेत, दिसत होता जेव्हा मी एपिसोड बघत होते तेव्हा. तर त्यातला एक नाही, बरेच अनुभव असे आहेत, पण त्यातला एक अनुभव असा होता की ज्या वेळेला तिथून निसटायचं असतं आणि सगळे प्लॅनिंग सुरू असतात आणि येसुबाई साहेब म्हणजेच वहिनीचा त्यांना भेटायला येतात, त्यावेळेला दादासाहेब जिकडे झोपतात तिकडे त्या उशा ठेवलेल्या असतात, त्यावर पांघरून ठेवलेलं असतं आणि राणू अक्का तिथून निघणार, पण त्या सगळं बघतात की तिकडे दिलेर खान येतो आणि ते काढायला जाणार. तितक्यात ॲक्च्युली एपिसोड संपलेला त्या दिवशीचा आणि उत्सुकता होती, पण ते भीतीचं वातावरण हे आपण फक्त सिरियल म्हणून फील करतो, म्हणून पुढे चांगलंच होईल आपल्याला माहिती असतं. खऱ्या अर्थात जेव्हा मी ते फील करत होते की त्यावेळेला जर कदाचित संभाजी महाराज यायला थोडा उशीर झाला असता तर कदाचित राणू अक्कांना त्यांचा जीव तिथेच त्या संपल्या असत्या. पण त्यावेळी सुद्धा संभाजी महाराजांचं असं होतं की तुम्ही जा, आम्ही अक्कासाहेबांना घेऊनच बाहेर पडणार, आणि ते पुन्हा तिथे येतात. तो सीन मला खूप छान आठवतोय. त्याचबरोबर म्हणजे छावणीतले मी अमोलदादांबरोबर केलेले सगळे सीन हा एक वेगळा अनुभव होता, कारण मी कायम सगळ्या माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये पण हेच सांगते की अमोलदादांबरोबर सीन करणं म्हणजे एवढ्यासाठी टेन्शन असतं, कारण अमोलदादा सीन एकदा वाचतात आणि त्यांचा सीन पाठ असतो, पुन्हा त्यांना स्क्रिप्ट घेण्याची गरज पडत नाही. पण वेळोवेळी अमोलदादांनी सांभाळून घेतलं, त्यामुळे मला असं वाटतं की मी काम जरा व्यवस्थित नॉर्मल करू शकले. जेव्हा आमचा तिथून निघण्याचा सिक्वेन्स सुरू होता तेव्हा मला तिथेच सोडून, राणूबाईंना तिथेच सोडून संभाजी महाराज निघतात आणि पुन्हा ते घोड्यावर येतात. तो सिक्वेन्स शूट करताना अमोलदादांच्या दोन्ही हातात तलवारी होत्या आणि घोड्याला टाच मारून घोडा करेक्ट जागेवर थांबवायचा होता. केवढा मोठा अभ्यास आहे यामागे, तो घोडा करेक्ट ठिकाणी थांबावं. बरं, तो हाताने थांबवायचा नाही कारण दोन्ही हातात तलवार होत्या आणि त्या पूर्ण हे करत त्यांना पुढे यायचं होतं. तो सीन मी म्हणजे उभी होते तिकडे, पण मी बघतच बसले होते की हे काय आहे. म्हणजे मला त्यावेळेला एक अभिनेत्री म्हणून हे कळलं, आपल्या सहकलाकारांना आपल्यात काय कमी आहे हे समजायला पाहिजेत. सो मला तो सीन अमोलदादांचा माझ्या आयुष्यात मी जो बघितलेला मला सगळ्यात बेस्ट वाटलेला, आणि त्यावेळेला मला असं वाटलं की मला हे शिकायचंय, मला काय शिकायचंय हे मला त्यांच्याकडून कळलं. त्यामुळे तो सिक्वेन्स बेस्ट होता आणि मी शिकणार आहे घोडसवारी लवकरच, असं मी बरेच दिवस म्हणते, पण मी नक्की शिकणार आहे या क्वारंटाईन संपल्यानंतर नक्कीच. विचारतायत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगितलात, खूप खूप आभारी आहोत ताईसाहेब.
थँक्यू दादा. खरं तर माझे आभार मानायची गरजच नाही. आपण सगळेच जगदंब क्रिएशन्सचे आभार मानले पाहिजेत, झी मराठीचे आभार मानले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्वप्न एवढी वर्ष बाळगून हे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अमोलदादांचे आपण आभार मानले पाहिजेत, कारण मी सुद्धा त्यांचे आभारी आहे. ह्या मालिकेचा भाग होता आलं मला. त्यामुळे येस, स्वप्नील सुतारदादा म्हणतात, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कार्याला मनापासून आभार. थँक्यू, मी त्यांना नक्की सांगेन. सीमाताई म्हणतात की ही मालिका मी यूट्यूबवर सारखी बघते. तर थँक्यू ताई. स्वप्नील दादा असं म्हणतात की आजपासून पुन्हा एकदा आम्हाला राणू अक्का यांचा इतिहास समजायला मिळणार. हो, आता म्हणजे फक्त राणू अक्कांचाच नाही, तर आज आपण ही मालिका पुन्हा एकदा बघून तो इतिहास पुन्हा एकदा आपली उजळणी होतीये. कसं राहायचं, कसं वागायचं, ह्या गोष्टी आपण पुन्हा एकदा बघतोय आणि ते आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. कदाचित त्या जर होत नसतील तर त्या आत्मसात करायला पाहिजेत. म्हणून कदाचित आपल्याला हा चान्स आलाय की ही मालिका पुन्हा एकदा आपण बघतोय. राणू अक्कांची व्यक्तिरेखा म्हणजे माझं जेव्हा ऑडिशनला मला लुक टेस्टला बोलावलं होतं तेव्हा स्क्रिप्ट हातात मिळाल्यावर माझा पहिला प्रश्न होता की राणू अक्का, आणि प्रश्नचिन्ह होतं. असं म्हणजे राणू अक्का माहिती सगळ्यांचं त्याच पद्धतीने झालं होतं, कारण राणू अक्का इतकंसं लक्षात नसणारं पात्र होतं. पात्र नाही म्हणणार, पण राणू अक्कांना संभाजी महाराज सगळ्यांना माहीत होते, पण शिवाजी महाराजांच्या मुलींबद्दल तितकीशी माहिती नव्हती. पण सगळ्यांना शिवाजी महाराजांच्या सगळ्या मुली, त्यांचा इतिहास, त्यांची माहिती मिळाली. त्या स्वभावाने कशा होत्या हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे आणि राणू अक्का तर अर्थातच ज्या पद्धतीने पूर्ण मालिकेत प्रवास झाला आपल्या सगळ्यांनाच शिकायला मिळालं. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे प्रेम तितकंच घट्ट दाखवलेलं, त्यामुळे तो आपल्यासाठी खऱ्या अर्थाने अभ्यास होता. आणि जेव्हा आपण आपल्या बहीण भावांशी त्याच पद्धतीने त्याच प्रेमाने वागू तेव्हा तो अभ्यास आपला पूर्ण झाला, आपण त्या परीक्षेत पास झालो असा त्याचा. सगळ्यांना सुद्धा हॅलो, नमस्कार, जय शिवराय. बऱ्याच जणांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या टीमचे मनापासून आभार मानले, त्यांनाही थँक्यू, तुमचेही आभार. तर जाता जाता मी तुम्हा सगळ्यांना हेच सांगेन की आता पुन्हा एकदा ही मालिका बघा, आपल्या बहीण भावांना एकत्र आणूयात. जर कोणाच्या आपल्या बहीण भावांबरोबर थोडीशी भांडणं झाली असतील तर थोडा वेळ देऊयात आणि पुन्हा एकदा छान घट्ट नातं करूयात. सो आणि या पेजवर, या ग्रुपवर तुम्हाला स्वराज्य रक्षक संभाजीचा कलाकार तर तुम्हाला भेटतीलच, पण त्याचबरोबर मी एक जबाबदारी प्रशांत दादा आणि प्रसाद दादांवर ही सोपवली आहे की या ग्रुपवर मालिकेचे दिग्दर्शक, लेखक, क्रिएटिव्ह टीम यांचे अनुभवसुद्धा आपल्याला ऐकणं खूप गरजेचं आहे. ते सगळ्यांसाठी खूप चांगली गोष्ट असेल. त्याचबरोबर अर्थातच अमोलदादांना सुद्धा जर इथे येता आलं तर तुम्ही नक्की प्रयत्न करा. जाता जाता तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणेन आणि या संकटातून लवकरच बाहेर पडणार आहोत, पण ते सुद्धा पॉझिटिव्ह विचारांनी बाहेर पडूयात. सुट्टीचा वेळ आहे, जशी मेची सुट्टी पडते आणि आपण सगळे छान खेळतो, काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी करतो, तशाच तुम्ही सुद्धा क्रिएटिव्ह गोष्टी करा. आपल्या आईला, आपल्या बहिणीवर, आपली बायको घरात असेल तर त्यांना आनंदी करण्यासाठी थोडासा छान प्रयत्न करा. आणि 4 ते 8 स्वराज्य रक्षक संभाजी मालिका नक्की बघा. तुमच्या माध्यमातून मला इथे बोलता आलं, तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारता आल्या, त्याबद्दल थँक्यू सो मच. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.